हॅलो स्टुडंट, आपण बघत आहोत क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड्स. फर्स्ट, डिपेंडिंग अपॉन कार्बन स्केलेटन and second depending upon functional group. In last lecture we studied about classification of organic compounds depending upon carbon skeleton. Now on functional group. Classification of organic compound depending upon functional group. What is functional group? Functional group, it is a atom or group of atoms which shows characteristic properties of particular family, that is functional group. म्हणजे असा एखादा ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम. आता ॲटम म्हणजे RX असेल, X, त्यामध्ये X इक्वल टू फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन. किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स OH असेल, CHO असेल, COOH, हे काय आहे? ग्रुप ऑफ ॲटम्स. म्हणजे एखादा ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स जो एखाद्या फॅमिलीचे कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज दाखवतो. म्हणजे त्यांच्या प्रिपरेशन मेथड्स कुठल्या असतील, केमिकल प्रॉपर्टीज काय असतील, फिजिकल प्रॉपर्टीज काय असेल, त्यांचा ट्रेंड काय असेल, हे सगळं ज्यामुळे कळतं त्याला फंक्शनल ग्रुप असं म्हणतात. द ॲटम or group of atoms which shows characteristic properties of particular family of organic compounds. Known as functional group. Functional group is a characteristic property of the organic compound. Then homologous series. Homologous series. Homologous series also characteristic property of organic compounds. It is a series of elements. It is a series of organic compounds. Organic compounds having same functional group. Having same functional group as well as same carbon skeleton and same carbon skeleton. Only differ in their molar mass. That is, two successive members of same family differ by the molecular formula CH2, that is molar mass 14. Means two successive members of same family are differ by the molecular formula CH2, that is molar mass 14. known as homologous series. अशी ऑर्गॅनिक कंपाऊंडची सिरीज ज्यामध्ये फंक्शन ग्रुप एकच असणार, कार्बन स्केलेटॉन सारखा असणार, परंतु जर
दोन जवळचे मेंबर्स घेतले तर त्यामध्ये असणारं मोलिक्युलर फॉर्म्युलाचा डिफरन्स हा फक्त CH2 ग्रुपना असणार. आणि CH2 ग्रुप म्हणजेच मोलार मास किती येणार तर 14. CH2 ग्रुप कार्बन 14 आणि हायड्रोजनचे कार्बन 12 आणि हायड्रोजन 2 टोटल 14. इतका दोन सक्सेसिव्ह मेंबरमध्ये फरक असणार, त्याला होमोलॉगस सिरीज असं म्हणतात. इट इज अ सिरीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम फंक्शनल ग्रुप अँड सेम कार्बन स्केलेटन ओनली डिफर इन देअर मोलर मास मीन्स टू सक्सेसिव्ह मेंबर्स ऑफ सेम फॅमिली आर डिफर बाय द मोलिक्युलर फॉर्म्युला CH2 दॅट इज मोलर मास 14. आता फॅमिली, आपण फॅमिली कशाला म्हणतो, जे एक सारखे ज्याचे कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज आहे म्हणजे प्रिपरेशन मेथड सारखे असतील, केमिकल प्रॉपर्टीज सारख्या असतील, जवळजवळ फिजिकल प्रॉपर्टीज एकसारख्या ट्रेननं वाढत जात असतील किंवा कमी होत जात असतील, अशांना सिंगल फॅमिली मेंबर्स असं म्हणतात. म्हणजे फॅमिली मेंबर्स आहे तेच म्हणजे काय तर वेगवेगळे फंक्शनल ग्रुप. मग आता फंक्शनल ग्रुप आपण झूम मीटिंग ज्यावेळेस घेतली त्यावेळेसही आपण फंक्शनल ग्रुपबद्दल डिस्कस केलं. आणि फंक्शनल ग्रुप हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकण्यासाठी फंक्शनल ग्रुप अति आवश्यक आहे. जर तुम्हाला फंक्शनल ग्रुप माहीत असतील तरच तुम्हाला एखाद्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर काढता येईल. स्ट्रक्चर काढता आलं तर तुम्हाला त्याला नेम देता येईल. आणि स्ट्रक्चर काढता येत असेल, नेम देता येत असेल, नेमवरून स्ट्रक्चर येत असेल तरच आपल्याला रिॲक्शन लिहिता येते. फंक्शनल ग्रुप एक्झाम्पल नेम ऑफ फॅमिली, फंक्शनल ग्रुप रिप्रेझेंटेशन and example. First, halide. Name of family halide. Function group is dash X, where X equal to fluorine, chlorine, bromine or iodine, and it is represented by RX, where R is any alkyl group. For example, CS3, Cl, C2, H5, Br. Methyl chloride, ethyl bromide. Methyl chloride, आणि C2H5Br, ethyl bromide. त्याचप्रमाणे आपण हे ग्रुप्स कसे तयार होतात झूम मीटिंगमध्ये CS3, C2H5 हे असं का लिहायचं, याला ग्रुप का म्हणायचं ह्याचंही आपण डिस्कशन केलेलं आहे. मिथिल क्लोराईड, एका CH4मधून मिथेनमधून एक हायड्रोजन काढून टाकला, CS3 तयार झालं, त्याला मिथिल ग्रुप असं म्हणतात. हे अल्केन आणि हा त्याचा अल्किल ग्रुप. अल्केन कन्वर्ट्स इनटू अल्किल बाय रिप्लेसिंग वन हायड्रोजन. कुठल्याही करस्पॉन्डिंग अल्केनमधला एक हायड्रोजन आपण जर काढून टाकला तर त्याचं रूपांतर अल्किल ग्रुपमध्ये होतं. आणि नेम देत असताना ANE इज रिप्लेस बाय YL. मग मिथेन असेल तर मिथिल होईल, इथेन असेल तर इथिल, प्रोपेनचं प्रोपिल, ब्युटेनचं ब्युटिल. आणि मग त्याचे आयसोमर्स काय असतील हो की नाही, त्याच्या स्ट्रक्चरनुसार जे आयसोमर्स असतील त्यानुसार त्याचं त्या अल्किल ग्रुपला नाव येईल. आता सध्या फक्त आपण समजून घेण्यासाठी दोनच प्रकारचे एक्झाम्पल्स घेणार आहे, एक मिथिलचं आणि एक इथिलचं. आणि मग जो चॅप्टर असेल त्या चॅप्टरनुसार त्याचं कंप्लीट आपल्याला नॉमेनक्लेचर सगळे स्ट्रक्चर्स बघून त्याला सगळ्यांना आपल्याला नाव देता येईल. देन सायनाइड or nitrile dash C triple bond N. सायनाइड असंही लिहिलं जातं
प्रत्येक वेळी ट्रिपल बॉन्ड एन असंच लिहिलं जातं असं काही नाही. RCN अल्किल सायनाइड. अल्किल सायनाइड और अल्केन नाइट्राइल. अल्केन नाइट्राइल. By considering ट्रिपल बॉन्ड N ॲज अ फंक्शनल ग्रुप, हा ट्रिपल बॉन्ड N हा जर फंक्शनल ग्रुप म्हणून आपण कन्सिडर केला तर ते काय होतं, अल्केन नाइट्राइल असं होतं. फॉर एक्झाम्पल HC ट्रिपल बॉन्ड N, हायड्रोजन सायनाइड. हायड्रोजन सायनाइड हा हायड्रोजन आणि हा सायनाइड ग्रुप, परंतु इथं एकच कार्बन ॲटम आहे म्हणून याचं नाव मिथेन नाइट्राइल असंही होतं. मिथेन नाइट्राइल. मिथेन नाइट्राइल म्हणजे मिथेनमधील 3 हायड्रोजन रिप्लेस करून हा मिथेन, आणि मिथेनचे 3 हायड्रोजन रिप्लेस केले आणि जो ट्रिपल बॉन्ड आहे तो ट्रिपल बॉन्डसाठी एकच नायट्रोजन वापरला म्हणून हे काय झालं, मिथेन नाइट्राइल. CH3C ट्रिपल बॉन्ड N हे झालं मिथिल सायनाइड. मिथिल सायनाइड नावात बदल आहे बघा, हे मिथेन नाइट्राइल आहे आणि हे मिथिल सायनाइड आहे. म्हणजे हा C ट्रिपल बॉन्ड N आपण सायनाइड फंक्शनल ग्रुप घेतला आहे आणि यातला मिथिल ग्रुप हा त्याचा अल्किल ग्रुप घेतला आहे. आता जर आपल्याला नाइट्राइलच्या स्वरूपात त्याला नेम द्यायचा असेल तर आपण कार्बनची संख्या ही मेजर करणार. ती किती झाली, 2. कार्बन 2 असेल तर अल्केन कुठलं असतं, तर इथेन, म्हणून याचा नेम होईल इथेन आणि हा ट्रिपल बॉन्ड N म्हणून इथेन नाइट्राइल. इथेन नाइट्राइल. मग अशाच प्रकारे प्रोपेन नाइट्राइल, आयसोप्रोपिल नाइट्राइल एक्सेट्रा. देन आयसोसायनाइड. आयसोसायनाइड N triple bond C. Here N having positive charge, carbon having negative charge. Isocyanide. याला म्हणतात सायनाइड आणि हे आयसोसायनाइड. RNC alkyl isocyanide. The characteristic of isocyanide having बॅड नेक्टर स्मेल. जिथं आयसोसायनाइड तयार होतं त्याला अतिशय घाणेरडा वास असतो. ते त्याचं एक ओळखण्याची खूण आहे आयसोसायनाइडची. CH3NC मिथिल आयसोसायनाइड. C2H5NC इथिल आयसोसायनाइड. Then alcohol. Alcohol functional group -OH, representation ROH, CH3OH, methyl alcohol, methyl alcohol, ethyl alcohol. C2H5OH इथिल अल्कोहोल. त्यानंतर फिनॉल्स. फिनॉल्स OH. Here also OH, but OH group is attached to aromatic ring आणि aromatic ring दाखवण्यासाठी AR ह्या सिम्बॉलचा वापर केला जातो. अरिन दॅट इज बेन्झीन. म्हणजे जिथं बेन्झीनला OH ग्रुप डायरेक्टली अटॅच असतो त्याला फिनॉल असं म्हटलं जातं. OH ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू दी बेन्झीन रिंग नोन ॲज फिनॉल.
दिस इज ऑल्सो रिप्रेझेंटेशन AROH फिनॉल. देन बीटा नॅफ्थॉल हे सुद्धा फिनॉलचेच मेंबर आहे. बीटा नॅफ्थॉल, अल्फा नॅफ्थॉल एक्सेट्रा. देन नायट्रो अल्केन्स. नायट्रो अल्केन डॅश NO2 RNO2 CS3NO2 नायट्रोमिथेन or methyl nitrite, not nitrate, nitrite, methyl nitrite. C2H5NO2 nitroethane or ethyl nitrite. Ethyl nitrite. Next, ether. Functional group dash O dash representation ROR dash, where R and R dash are maybe similar or different. If they are similar, CS3O CS3 known as dimethyl ether. डाय म्हणजे दोनसाठी डाय प्रिफिक्स वापरतात. दोन्ही मिथिल ग्रुप म्हणून मिथिल आणि शेवटी सफिक्स त्याला जोडायचं इथर, डायमिथिल इथर. इफ आर अँड आर डॅश आर डिफरंट. आता डिफरंट असताना आपण एक्झाम्पल घेऊ. CS3O C2H5 दॅट इज इथिल मिथिल इथर. इथिल मिथिल इथर. अगोदर इथिलचं अल्फाबेटिकली इथिलचं नाव, त्यानंतर मिथिल आणि शेवटी इथर. देन अल्डिहाइड्स. अल्डिहाइड्स फंक्शनल ग्रुप डॅश CHO. आता हा CHO असाही लिहिला जातो किंवा C�XX H, C�XX किंवा CHO दोन्ही प्रकारे तो लिहिला जातो. रिप्रेझेंटेशन RCHO किंवा RC�XX. इफ R इज CS3 फॉर अल्डिहाइड R मे बी H. इथं अल्डिहाइडसाठी आपण RH सुद्धा घेऊ शकतो. R जर H घेतला, दिस इज फर्स्ट मेंबर ऑफ द अल्डिहाइड नोन ॲज फॉर्मल्डिहाइड. जे आपल्याला मुंगी चावल्यानंतर जी चुनचुन होते, तर ते मुंगीमध्ये असणाऱ्या फॉर्मल्डिहाइडमुळे, फॉर्मा मीन्स अँट, आणि त्यामध्ये जे असणारं अल्डिहाइड आहे त्यामुळे आपल्याला तो त्रास होतो. फॉर्मल्डिहाइड. इफ R इज CS3 नोन ॲज ॲसेटाल्डिहाइड. ॲसेटाल्डिहाइड. फॉर्मल्डिहाइड जर कार्बनच्या संख्येवरून आपल्याला नाव द्यायचं, त्याला आपण मिथॅनल असं म्हणणार. मिथॅनल. इथं 2 कार्बन ॲटम्स म्हणून इथॅनल. AL फॉर अल्डिहाइड. इथेनमधला ई काढायचा आणि शेवटी फक्त AL जोडायचा. दोन्ही नावं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. फॉर्मल्डिहाइडलाच मिथॅनल असं म्हणतात, ॲसेटाल्डिहाइडलाच इथॅनल असं म्हणतात. त्यानंतर अल्डिहाइड्स. देन कीटोन्स. कीटोन्स. कीटोन फंक्शनल ग्रुप डॅश C�XX डॅश और डॅश CO डॅश असंही लिहिलं तरी चालतं. डॅश CO डॅश. त्याला कार्बोनिल फंक्शनल ग्रुप असं म्हणतात. कार्बोनिल किंवा ऑक्सो.
ऑक्सो असा शब्द आहे. रिप्रेझेंटेशन RC⋯OR'. बघा, इथर फंक्शनल ग्रुप आणि कीटोन फंक्शनल ग्रुप जवळजवळ दिसायला सारखाच आहे, फक्त इथं काय आहे, ऑक्सिजन आहे आणि इथं मध्ये काय आहे तर CO आहे, कार्बोनिल ग्रुप आहे. दिस R and R' मे बी सिमिलर ऑर डिफरंट. मग इथं काय होणार, जसं इथं आपण डायमिथिल आणि शेवटी काय जोडलं इथर, तसं इथं शेवटी काय जोडणार आपण, कीटोन हा शब्द जोडणार आपण. CH3COCH3 डायमिथिल कीटोन, डायमिथिल कीटोन. C2H5COCH3 इथिल मिथिल कीटोन, इथिल मिथिल कीटोन. आणि 2 C2H5 असतील तर डायइथिल कीटोन. Then carboxylic acids. Carboxylic acids dash COH, representation RCOH, R baby HCOH. मात्र कीटोनमध्ये आपण H घेऊ शकत नाही, कारण कीटोन असं रिप्रेझेंटेशन आपण लिहिलं आणि या ठिकाणी आपण कुठल्याही एका R ऐवजी आपण जर H घेतला तर ते काय झालं, अल्डिहाइड झालं. म्हणून कीटोनमध्ये दोनही बाजूला हा R ग्रुप म्हणजे अल्किल ग्रुप कंपल्सरी असलाच पाहिजे. तसं कार्बोक्सिलिक ॲसिड आणि अल्डिहाइडमध्ये हा R आपण H घेऊ शकतो. हे झालं फॉर्मिक ॲसिड, फॉर्मिक ॲसिड. त्यालाच कार्बन एकच असल्यामुळे मिथॅनॉइक ॲसिड असंही म्हटलं जातं, मिथॅनॉइक ॲसिड. कार्बनच्या संख्येवरून. त्यानंतर R इज CH3COH. हे झालं ॲसेटिक ॲसिड आणि ह्यालाच IUPAC नेम आहे कार्बन 1 आणि 2 म्हणून इथॅनॉइक ॲसिड, इथॅनॉइक ॲसिड. कार्बोक्सिलिक ॲसिड. देन इस्टर, इस्टर इस्टर फंक्शनल ग्रुप C⋯OO. आता पूर्वी इथं असं दिलं जायचं C⋯OOR', परंतु आता न्यू पुस्तकामध्ये तुम्हाला असा फंक्शनल ग्रुप दिलाय C⋯OO. रिप्रेझेंटेशन RC⋯OOR'. Here also R and R' similar or different. आता इस्टर जे तयार होतं तर हा जो पार्ट आहे एवढा पार्ट ॲसिडचा असतो RC⋯OH आणि हा जो पार्ट असतो एवढा पार्ट ॲसिडचा आणि हा पार्ट जो आहे तो अल्कोहोलचा असतो OR. म्हणून ह्या अल्किल ग्रुप फ्रॉम अल्कोहोलचं नाव अगोदर, अल्कोहोलमधील अल्किलचं नाव अगोदर आणि नंतर त्याला जोडलेला असतो तो कार्बोक्सिलिक ॲसिडचं नाव आणि शेवटी जोडलेलं असतं ते ATE. दॅट इज अल्कॅनोएट, अल्कॅनोएट जनरल नाव घेतलंय आपण. हे अल्किल ग्रुपचं नाव आणि नंतर हे अल्कॅनोएट असं. आता आपण जर एक्झाम्पल घेतलं CH3 C⋯OOCH3 हे काय होईल, मिथिल इथॅनोएट. इथं हे 2 कार्बन ॲटम, जसं आपण इथं नाव दिलं होतं इथॅनॉइक ॲसिड, CH3COHला नाव दिलं होतं इथॅनॉइक ॲसिड आणि हा अल्कोहोलचा CH3 म्हणून हा होईल मिथिल
मिथिल इथॅनोएट, मिथिल इथॅनोएट. आता हा CH3 आपण H घेऊ शकतो. इथं जसं घेतलं तसं फॉर्मिक ॲसिडचं इस्टर HC डबल बॉन्ड O CH3. इथं मात्र CH3च घ्यावं लागेल, कारण इथं जर H घेतला तर ते काय तयार होतं, कार्बोक्झिलिक ॲसिड COOH म्हणजे कार्बोक्झिलिक ॲसिड फंक्शनल ग्रुप तयार होतो. म्हणून इथं मात्र आपण इथं ह्याच्यासारखा H घेऊ शकत नाही, तर इथं काय पाहिजे आपल्याला, ह्या साईडला H घेऊ शकतो, परंतु ह्या साईडला आपल्याला H घेता येत नाही. हे झालं मिथिल फॉर्मेट, मिथिल फॉर्मेट इस्टर. आता त्यानंतर आमाइन, आमाइड, ॲसिड अनहायड्राइड आणि ॲसिड क्लोराइड. आमाइन, आमाइड, आमाइन, आमाइड, ॲसिड अनहायड्राइड and acid chloride. In amine and amide, amine functional group dash NH2, amide dash C double bond O NH2. But these are also classified into primary, secondary and tertiary. That is primary amine, secondary amine, tertiary amine. Primary amide, सेकंडरी अमाइड, टर्शरी अमाइड. आता प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरीमध्ये काय फरक. प्रायमरी अमाइन्स आर डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया. अमोनियाचे डेरिव्हेटिव्ह म्हणजे अमाइन्स. आणि त्यातला एक हायड्रोजन जर आपण रिप्लेस केला अल्किल ग्रुपनं, इथं डॅश म्हणजे आपल्याला जोडायचं आहे तिथं अल्किल ग्रुप, एक हायड्रोजन रिप्लेस केला तो झाला प्रायमरी अमाइन. 2 हायड्रोजन रिप्लेस केले हा सेकंडरी अमाइन. आणि 3ही हायड्रोजन अल्किल ग्रुपनं रिप्लेस केले तर तो होतो टर्शरी अमाइन. आता रिप्रेझेंटेशनसाठी आपण इथे एक अल्किल ग्रुप जोडणार, सेकंडरीसाठी 2 अल्किल ग्रुप जोडणार आणि टर्शरीसाठी आपण 3 अल्किल ग्रुप जोडणार. आणि हे लोन पेयर्स ऑन नायट्रोजन विच शोज बेसिक नेचर ऑफ अमाइन्स. आता एक्झाम्पल घेण्यासाठी आपण R ऐवजी CH3 घेतला, हा झाला मिथिल अमाइन. CH3 NHCH3 डायमिथिल अमाइन अँड CH3N म्हणजे CH3 थ्राइस N दॅट इज ट्रायमिथिल अमाइन. ट्रायमिथिल अमाइन हे झालं टर्शरी अमाइनचं एक्झाम्पल. आता अमाइडमध्ये सुद्धा सेम फॅक्ट, म्हणजे एक हायड्रोजन रिप्लेस केला हा प्रायमरी अमाइड, इथं 2 हायड्रोजन रिप्लेस झाले सेकंडरी अमाइड आणि 3ही हायड्रोजन नायट्रोजनचे रिप्लेस झाले तर हा झाला टर्शरी अमाइड. इथं आपण CH3 जोडला, CH3 मिथिल अमाइड, डायमिथिल अमाइड and trimethyl amide. Then acid anhydride. Acid anhydride dash C double bond O O C double bond O डॅश. ॲसिड अनहायड्राइड. ॲसिड म्हणजे कुठला ॲसिड तर कार्बोक्झिलिक ॲसिड. आता आपण एक कार्बोक्झिलिक ॲसिड घेतलं ॲसिटिक ॲसिड आणि दुसरं ॲसिटिक ॲसिडचा दुसरा मोलेक्यूल आणि अन म्हणजे नसलेला, हायड्राइड म्हणजे वॉटर मोलेक्यूल. एक वॉटर मोलेक्यूल आपण काढून टाकला, यातला H आणि यातला OH. सॉरी इथं हे फंक्शनल ग्रुप आपण
acid anhydride, that is C double bond O, O, C double bond O dash. आता ॲसिड अनहायड्राईड म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जनरल रिॲक्शन घेऊ RC डबल बॉन्ड O OH आणि दुसरा ॲसिड C डबल बॉन्ड O OH आणि अनहायड्राईड म्हणजे एक एस्टो मॉलिक्यूल आपल्याला काढून टाकायचा. यातला H आणि यातला OH जर आपण काढून टाकला तर हे स्ट्रक्चर कसं होईल RC डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O R. हे झालं ॲसिड अनहायड्राईड आणि त्याचं हे रिप्रेझेंटेशन. आणि हेच जर आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं असेल तर आपण अशा प्रकारे घेणार ॲसिडिक अनहायड्राईड. ॲसिडिक अनहायड्राईड हा H इथं CS3 ऐवजी H घेतला तर फॉर्मिक अनहायड्राईड. फॉर्मिक अनहायड्राईड आणि हाच फंक्शनल ग्रुप असाही आपण लिहू शकतो रिप्रेझेंटेशन RCO ट्वाईस O म्हणजे हे RCO जे ते 2 वेळेला आणि हा एक ऑक्सिजन RCO ट्वाईस O. हे झालं ॲसिड अनहायड्राईड. अँड लास्ट इज ॲसिड क्लोराईड RC double bond O Cl. This is a representation and functional group C double bond O Cl. This is functional group. This is representation and CS3CO Cl acetyl chloride. Ethanoyl chloride, propanoyl chloride. These are the examples. And one more is sulfonic acid. Sulfonic acid. That is S double bond O double bond O OH means SO3OH SO3H SO3H म्हणजे हे स्ट्रक्चर आपण अशा प्रकारे लिहू शकतो SO3H. फॉर एक्झाम्पल बेन्झीन सल्फोनिक ॲसिड SO3H नोन ॲज बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. हे झालं फंक्शनल ग्रुप, त्यांचं रिप्रेझेंटेशन आणि हे काही एक्झाम्पल्स.